आपल्या पक्षाचे प्रवक्ते जे आहेत हनुमंत पवार यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, मात्र अजूनही आरोपींना अटक नाही. पुढची भूमिका काय असणार? नाही, पुढची भूमिका ही आमची आक्रमक स्वरूपाचीच असेल. मात्र मूळ मुद्दा हा आहे की कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात राहिलेलं नाही. घाशीराम कोतवाल स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस काम करत आहेत आणि जे पुणे जे सांस्कृतिक शहर होतं, एक राजधानी होती, अशा पुण्यभूमीला जिथे रामशास्त्री प्रभूंचा इतिहास आहे, त्या पुण्याचा तालिबान हा भारतीय जनता पक्षाने जो केला आहे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आज आमचे प्रवक्ते हनुमंत पवार सारखा एक व्यक्ती असेल, उद्या अजून कोणी असू शकतो, लोकांच्या घरात घुसून आता मारण्याची भाषा ही भाजप करायला लागली आहे. कोयता गँग, ड्रग्जचं एकीकडे साम्राज्य, कायदा हा पुण्यात कुठेही काम करत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा पक्षीय हा विषय नसून हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि पुण्याच्या शांततेचा एकूण हा विषय आहे. आम्ही पुण्यातल्या नागरिकांना घेऊन आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं छेडू. ताबडतोबीनं त्यांच्या आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे नोंदवून चालणार नाही, तर या संदर्भामध्ये कडक स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. यासोबत मला माध्यमांनाही साथ घालायची आहे की आपण विविध पक्षांच्या प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात बोलवता आणि आपल्या कार्यालयात आल्यानंतर जर गुंडागर्दी त्या ठिकाणी होत असेल तर पुढे चालून ही मंडळी सर्व चॅनल्समध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. हा एकीकडे माध्यमांनाही दिलेलं हे आव्हान आहे.